आणि आता प्रत्येक जिल्ह्यातली बातमी पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूया। नागपूरमधील सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर खालच्या पातळीमध्ये टीका केलेली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरला लागलेला कलंक आहेत अशी जहरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली। यानंतर राज्यात आता उद्धव ठाकरेंविरोधात भाजप चांगलीच आक्रमक झाले आहे, यावरून राजकारण तापलंय। उद्धव ठाकरेंच्या या कलंकच्या टीकेला फडणवीसांनी 8 मुद्द्यांमध्ये कलंक कशाला म्हणतात याचं ट्विट करून जोरदार प्रत्युत्तर दिलंय। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना जनाब संबोधन सहन करणं याला म्हणतात कलंक। सकाळ दुपार संध्याकाळ वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणं याला म्हणतात कलंक। असो, स्वतः कलंकित असले की इतरही कलंकित दिसायला लागतात। तुम्हाला कलंकीचा कावीळ झाली असेल तर एकदा उपचार करून घ्या उद्धवजी, असं प्रत्युत्तर फडणवीसांनी दिलंय। उद्धव ठाकरेंच्या या टीकेनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील ट्विट करत ठाकरेंवर टीका केली आहे। उद्धव ठाकरेंनी नागपुरात देवेंद्रजींबद्दल केलेलं वक्तव्य निषेधार्ह आहे। राजकारणात भाषेची पातळी राखली पाहिजे। खालच्या पातळीवर जाऊन वैयक्तिक आरोप करणं हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारं नाही, असं नितीन गडकरी म्हटलंय। उद्धव ठाकरे यांनी नागपुरातील सभेमध्ये देवेंद्र फडणवीस नागपूरचे कलंक असल्याची टीका केली होती आणि या टीकेनंतर नागपुरात भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून नागपूर विमानतळ परिसरात उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी लागलेल्या होर्डिंग्स फाडलेल्या आहेत। उद्धव ठाकरेंचे होर्डिंग पायदळीत उडवत बॅनरला काळं फासवण्यात आलं। भाजप कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांचा जोरदार निषेध करत घोषणाबाजी केली। उद्धव ठाकरेंनी घर फोडलं नसलं तरीही राज ठाकरेंना घराबाहेर काढलं असं म्हणत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय। अजित पवार विकासाची दृष्टी असलेले लोकप्रिय नेते असून ते आल्यानं सरकार आणि पर्यायानं भाजपला फायदाच होईल असंही दानवे म्हटलंय। उद्धव ठाकरे परिवाराच्या कोर्लई येथील 19 बंगल्यांना लागून समुद्र किनाऱ्यावर रिसॉर्ट बांधण्याचं काम सुरू असल्याचं सोमय्या यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांसोबत सोमय्यांनी या रिसॉर्टची पाहणी केली असून अधिकाऱ्यांनी यासंदर्भात चौकशीचे आदेश दिलेले आहेत। दरम्यान या रिसॉर्टचं बांधकाम पुढील काही दिवसात पाडण्यात येणार असल्याचं सोमय्या यांनी सांगितलंय। काँग्रेस मुख्यालयामध्ये अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत बैठक, राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांची बैठक होणार आहे आणि महाराष्ट्रातील संघटन बदल, भविष्यातल्या निवडणुकांबद्दल रणनीती आणि ताज्या परिस्थितीवर चर्चा या बैठकीमध्ये होणार आहे। तर या बैठकीसाठी राज्यातील प्रमुख नेते दिल्लीमध्ये उपस्थित असतील। राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी पार पडणार आहे। सप्टेंबर 2022 पासून राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तींना कोर्टात स्थगिती देण्यात आली होती आणि त्यामुळे या सुनावणीमध्ये यावरील स्थगिती उठणार का की कायम राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। काही लोक म्हणतात सरकारला लोकांच्या दारावर फिरावं लागतं, पण त्याचा आपल्याला अभिमान असून बाळासाहेब देखील हेच सांगायचे असं मुख्यमंत्री म्हणाले। धुळ्यामध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमात ते बोलत होते। विरोधक टीका करत राहणार, पण आपल्याला विकास कामं करायची आहेत असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं। ते धुळ्यातील कार्यक्रमात बोलत होते। तर धुळे जिल्ह्याला मुख्य प्रवाहात आणल्याशिवाय थांबणार नाही असंही ते म्हटले। पंतप्रधान नरेंद्र मोदींना मानाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालाय। 1 ऑगस्टला पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे आणि यानिमित्त मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत पंतप्रधानांचं अभिनंदन केलंय। काँग्रेसमुळे अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या असून भविष्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपमधून कोणी काँग्रेसमध्ये गेलं तर आश्चर्य वाटायला नको। एकनाथ खडसेंनी काँग्रेस फुटीबाबत हे विधान केलं आणि यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला। आपण शरद पवारांबाबत जे बोललो ते गावखेड्यातील भाषा असल्याचं स्पष्टीकरण सदाभाऊ खोत यांनी दिलं। तर शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या नावाचा वापर केला, मात्र शेतकऱ्यांना कधीच सोबत घेतलं नाही अशी टीका देखील त्यांनी केली। सोलापुरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सदाभाऊ खोत यांच्या विरोधात आंदोलन केलं। शरद पवारांबाबत वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी आंदोलकांनी खोत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं। पिंपरी चिंचवडमध्ये महापालिका आणि शहरातील पक्षाच्या वाताहताला शरद पवार जबाबदार असल्याचं वक्तव्य आमदार अण्णा बनसोडे यांनी केलेलं आहे। दरम्यान अजित पवारांना पाठिंबा असल्याचं त्यांनी जाहीर केलं। पॅन्थर संघटनेला 50 वर्ष पूर्ण झाली। दरम्यान अन्यायाला वाचा फोडण्याचं काम पॅन्थरनं केल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे। ते नाशिकमध्ये बोलत होते। दरम्यान पॅन्थर पुन्हा जिवंत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं देखील ते म्हटले। विदर्भ आणि मध्य प्रदेशमध्ये होत असलेले पावसामुळे भुसावळमधील हातनूर धरणाचे पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची आवक वाढलेली आहे आणि त्यामुळे धरणाचे 6 दरवाजे अर्ध्या मीटरनं रात्री 10 वाजता उघडण्यात आलेत। 4802 क्युसेकनं तापी नदीपात्रामध्ये विसर्ग करण्यात आलाय, तर सकाळी धरणाचे आणखी 6 दरवाजे उघडण्यात येणार आहेत। पावसाळा सुरू झाल्यामुळे मक्याच्या कणसांना वाढती मागणी आहे। नवी मुंबईसह पनवेलच्या बाजारात कणसांची आवक वाढली आहे। सध्या बाजारात एक कणीस 10 ते 20 रुपयांना मिळतोय, तर बाजारात 400 ते 500 रुपयांना मक्याची गोणी मिळते।
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार विदर्भात आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। पुढच्या 4 ते 5 दिवसात कोकणातील मध्यम सरी कोकणामध्ये बरसणार आहेत। तिथे पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा म्हणावा तेवढा जोर नाहीये आणि त्यामुळे पाणी साठ्यात कासव गतीने वाढ होते। 10 जुलैपर्यंत अवघा 25% पाणी साठा झाला असून 2022च्या तुलनेमध्ये तो 11% कमी आहे। त्यामुळे मुंबईकरांवरील पाणी टंचाईचे संकट हे कायम आहे। मोसमी पावसाने ओढ दिल्यामुळे राज्यातील डाळिंब उत्पादक अडचणीत आलेले आहेत। तापमान वाढ, पाण्याच्या तुटवड्यामुळे मृगबहारातील छाटण्या 50% घटलेल्या आहेत। छाटणी झालेल्या बागाही पाण्याअभावी अडचणीत आल्या। राज्य सरकारने खरीपासाठी 1 रुपयात सर्वसमावेशक पीक विमा योजना अंमलात आणलेली आहे। 10 दिवसात राज्यातील 21,71,000 शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभाग नोंदवला। यंदा बेभरवशी ठरलेला मान्सून तसंच 1 रुपयात मिळणारा पीक विमा यामुळे शेतकऱ्यांचा सहभाग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। पवन मावळात पडणाऱ्या दमदार पावसानं खऱ्या अर्थानं भात शेतकऱ्यांची भात लागवडीची लगबग सुरू असल्याचं चित्र वारू गावात दिसून आलंय। या भात लागवडीसाठी शेतकऱ्यांनी 4 सूत्री भात लागवड पद्धत निवडलेली आहे। पालघर जिल्ह्यात पावसाळी रानभाज्या बाजारांमध्ये दिसू लागलेले आहेत। जिल्ह्यातील शहराच्या ठिकाणी तसंच मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर या ठिकाणाहून आलेले प्रवासी आणि नागरिकांना या भाज्या खुणावतायत। कवळी, करटुले, कोवळे बांबू, शेवळी, कडूकंद आणि बोखरीचा मोहर आदी रानभाज्यांना नागरिकांची पसंती मिळते। आदिवासी आणि गरिबांना या रानभाज्यांच्या विक्रीतून पावसाळ्यातील 2 ते 3 महिने रोजगार उपलब्ध होतोय। मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळात मुसळधार पावसामुळे काही गाड्या रद्द करण्यात आल्या। सुरक्षेच्या दृष्टीने पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्यात। मूर्तिजापूर ते मानाखंड दरम्यान सोमवारी मुसळधार पावसामुळे रुळांवर पाणी वाहत होतं आणि त्यामुळे काही गाड्या रद्द करण्यात आल्या। बुलढाणा जिल्ह्यात दिल्लीतील बवाना गँगस्टरच्या नावे पंकज खर्चे नामक इसमाला तब्बल 40 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आलेली आहे। केशवनगरमध्ये राहणाऱ्या पंकज खर्चे यांच्या घरासमोर उभे असलेल्या कारची मागील काच फोडून एका चिठ्ठीच्या माध्यमातून ही 40 लाखांची खंडणी मागण्यात आली आहे। 40 गावात मोटारसायकल चोरणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळलेल्या आहेत। टोळीकडून चोरीच्या मोटारसायकल पोलिसांनी हस्तगत केल्या। सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी या आरोपींचा छडा लावला। कल्याणमध्ये रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा त्रास सर्वसामान्य वाहन चालकांबरोबरच रुग्णांना देखील सहन करावा लागतोय आणि या खड्ड्यांमुळे रुग्णवाहिकेची वाट बिकट झाली आहे। कल्याण पश्चिमेच्या मुंबई विद्यापीठ केंद्राजवळील मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतंय। नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत तासिका तत्वावर शिक्षक भरतीमध्ये 183 जागांसाठी 1300 अर्ज प्राप्त झालेले आहेत। महापालिकेनं थेट मुलाखती घेत शिक्षकांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतलाय। यात प्राथमिक विभागासाठी 123 तर माध्यमिक विभागासाठी 60 शिक्षकांची नेमणूक केली जाणार आहे। उल्हासनगर शहरात एका तरुणावर कोयत्यानं जीवघेणा हल्ला करण्यात आला। या हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी झालाय। किरकोळ भांडणातून हा हल्ला करण्यात आला आणि या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे। पनवेलजवळ असलेल्या कर्नाळा अभयारण्यामध्ये पावसाळी पर्यटनासाठी पर्यटक गर्दी करतायत। मात्र इथे आता पूर्वीसारखे पक्षी पाहायला मिळत नसल्याची तक्रार पर्यटक करतायत। वन विभागाच्या हलगर्जीपणामुळेच अभयारण्यातून पक्षी गायब झाल्याची खंत पर्यटक व्यक्त करतायत। कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय आणि प्रवीण राऊत यांना मुंबई सत्र न्यायालयानं दिलेला जामीन रद्द करावा या मागणीसाठी ईडीनं हायकोर्टात याचिका दाखल केलेली आहे आणि त्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीनं दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी अनिल परबांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे। या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचा अनिल परब यांनी दावा केलाय। या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे। हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। बदललेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांना दिलेला अंतरिम दिलासा कायम राहणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तसंच यामध्ये ईडी काय भूमिका घेणार हे देखील पाहणं गरजेचं आहे। मुंबई महानगरपालिकेनं आतापर्यंत 11 सीबीएसई शाळा सुरू केल्या असून गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना या शाळांमध्ये शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झालेली आहे। मुंबई महानगरपालिकेनं या शैक्षणिक वर्षापासून आणखी 3 सीबीएसई शाळा मुंबईमध्ये सुरू केल्या आहेत। हवेची गुणवत्ता वाढवण्यासाठी मुंबई पालिकेनं आता यांत्रिकी झाडू खरेदीवर भर दिलेला आहे। शहर आणि उपनगरातील रस्त्यांची स्वच्छता करण्यासाठी लवकरच आणखी 9 यांत्रिकी झाडू खरेदी करण्यात येणार आहेत आणि यासाठी 15व्या वित्त आयोगानं निधी दिला असून आणखी 9 झाडू खरेदी करण्यात येणार आहेत। बालासोर येथील रेल्वे अपघातात शेकडो प्रवाशांचे बळी गेल्यानं रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षेबाबत जागरूक झालेलं आहे। लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये आग लागू नये म्हणून मध्य रेल्वेनं 200हून अधिक एक्सप्रेस गाड्यांमध्ये स्मोक डिटेक्शन यंत्रणा उभारली आहे आणि त्यामुळे धूर आला तरी तात्काळ अलर्ट गार्डला मिळणार आहे।
मुंबई लोकलच्या प्रवासी संख्येमध्ये सध्या मोठी घट झालेली दिसते। 2011 मध्ये दररोज सरासरी 80 लाख प्रवासी लोकलने प्रवास करायचे, आता ही संख्या 68 लाखांवर आली आहे। प्रवासी संख्या घटण्यामागील कारण खासगी वाहनांची वाढलेली संख्या आहे। मुंबईकरांना मोफत आणि दर्जेदार उपचार देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याची संख्या ऑक्टोबरपर्यंत 250 वर नेण्यात येणार आहे। सद्यस्थितीमध्ये ही संख्या 164 असून या ठिकाणी आतापर्यंत तब्बल 12 लाख जणांनी मोफत उपचार घेतले। मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांना केंद्रीय स्तरावरील गोल्ड स्टँडर्ड दर्जा मिळवून देण्यासाठी सर्व सुविधांचं ऑडिट होणार आहे। ऑडिटनंतर स्वच्छतेपासून रिक्त पदांसह सर्व सुविधांचं अद्ययावतीकरण होणार असून 1 ते 1.5 वर्षात व्यापक मोहीम देखील राबवणार आहे। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 4082 घरांच्या सोडतीसाठी अर्ज तसंच ऑनलाईन पद्धतीने अनामत रकमेसह अर्ज सादर करण्याची मुदत सोमवारी संपणार होती। मात्र मुंबई मंडळाने अखेरच्या क्षणी अर्ज भरण्याची आणि अनामत रक्कम भरत अर्ज दाखल करण्याची मुदत एका दिवसाने वाढवलेली आहे। कल्याण डोंबिवली तळोजा दरम्यान प्रस्तावित मेट्रो 12 मार्गिकेला नवी मुंबईतील बेलापूर पेंधर या मार्गिकेशी जोडण्याचा निर्णय MMRDAने घेतलेला आहे आणि त्यामुळे येत्या काही वर्षात कल्याण ते बेलापूर दरम्यान ये-जा करण्यासाठी प्रवाशांना सुलभ आणि जलद पर्याय उपलब्ध होणार आहे। बेस्ट उपक्रमाकडून मुंबईतही हायड्रोजन बस सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत। यासाठीचा प्रस्ताव देखील उपक्रमाने केंद्र सरकारकडे पाठवलाय, मात्र याबाबतचा प्रस्ताव अद्यापही मंजूर झालेला नाही। मुंबई महानगर प्रदेशातील रेल्वे स्थानकांमध्ये प्रवासी पूरक बदल घडवण्यासाठी आणि स्थानकातील सुविधा दर्जेदार करण्यासाठी CSMT दादर आणि ठाणे स्थानकांच्या पुनर्विकासाचे प्रकल्प मंजूर झालेत। मात्र आधी CSMT स्थानक नंतर उर्वरित स्थानक अशी स्पष्ट भूमिका रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मांडली आहे। 2011 साली मुंबई शहर आणि उपनगरात विजेची मागणी 2800 मेगावॅट होती। 2023 साली विजेची मागणी 4000 मेगावॅट झाली आणि 10 वर्षांच्या कालावधीमध्ये मुंबईची लोकसंख्या जशी वाढली त्या लोकसंख्येप्रमाणे विजेच्या उपकरणांचा वापरही वाढलेला आहे। दरवर्षी मुंबईतील रुग्णालयामध्ये 1 लाखांपेक्षा अधिक बाळे जन्माला येतात। गेल्या काही वर्षात जन्म घेणाऱ्या अर्भकांची संख्या कमी असल्याचं महापालिकेच्या आकडेवारीवरून दिसून येतंय। दरवर्षाला जन्मदराच्या अनुषंगाने मुंबईची परिस्थिती चांगली असल्याचं मत तज्ज्ञ व्यक्त करतायत, कारण मुंबईमध्ये जन्मदर आणि मृत्यूदराचं प्रमाण घटलेलं आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अभियंत्यांनी बाईकवरून खड्ड्यांची पाहणी केली। या संदर्भात आयुक्तांनी दुचाकीवरून पाहणीचे आदेश दिले होते। दरम्यान तातडीने रस्ते दुरुस्तीचे आदेशही त्यांनी दिलेले आहेत। मीरा रोड परिसरात एका दिव्यांग ज्यूस चालकाचा स्टॉल तोडण्यात आला। ही व्यक्ती ज्यूसमध्ये थुंकत असल्याची तक्रार महिलांकडून करण्यात आली होती आणि त्यासोबतच मनसेकडून आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर मनपाने हा स्टॉल हटवत कारवाई केली। बदलापूरच्या कोंडेश्वर धबधब्याजवळील भोज धरणात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला। राहुल गोहेर असं तरुणाचं नाव आहे। मित्रांसोबत पोहण्यासाठी तो आला होता आणि यावेळी पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो बुडाला। वसई रेल्वे स्थानक परिसरात देहविक्रीचा व्यवसाय सर्रासपणे सुरू आहे आणि या संदर्भात तातडीने कारवाईची मागणी केली जाते। दरम्यान एकाने देहविक्री करणाऱ्या महिलेला जबर मारहाण केली। यावेळी इतर महिलांनी मध्यस्थी केली आणि ही घटना CCTV मध्ये कैद झाली असून कारवाईची मागणी केली जाते। तोतया पोलिसाला मुंबई क्राईम ब्रांचने अटक केली। अंमली पदार्थ सेलचा अधिकारी असल्याची बतावणी करत 50 लाखांची मागणी केली होती आणि त्यानंतर पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून तक्रारदाराचं अपहरण केलं। या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून 5 फरार आरोपींचा शोध घेतला जातोय। उरण तालुक्यातील पिरकोण सार्डे गाव परिसरातील रस्त्यालगत अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला। गळा चिरून या महिलेची हत्या झाली। या प्रकरणी पोलिसांकडून महिलेची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे। बदलापुरात एका डॉक्टरने दिव्यांग मुलीवर बलात्कार केला आणि या प्रकरणी पोलिसांनी डॉक्टर हेमंत सोनावणेला अटक केली असून अधिक तपास घेतला जातोय। यासोबतच बुलेटिनमध्ये आणखीन एक छोटासा ब्रेक पाहत रहा न्यूज 18 लोकमत।